आम्ही तळ्यात पडलेला एक नारळ घेतला आणि तो नारळ फोडला तळ्याला आणि तो नारळ फोडला असं काय विषय बिल आम्हाला वाटलं पण नाही. सकाळी उठून पहिला आंघोळ करून घेतल्याने म्हणलं आता घरात पाण्यानं लागतंय. घरात एक 2-4 कॅन पाण्यावरून टाकलं आणि डायरेक्ट आपण गेलो अक्षय. आता अक्षयकडे जायचं कारण काय असं खास नव्हतंच. मग आपल्याला गाडी पण पाहिजे होती आणि कॅन एक 4-5 आणून टाकलं आणि तिथलं कॅन टाकलं. तेवढं आपल्याला घरच्याने बोललं जेवण झाले आणि साहेब जेवायला या. साहेबांनी पण मागचा पुढचा न विचार करता पहिला डायरेक्ट जेवायला गेलीत आणि मग आमच्या मम्मीला जायला सोडायला. मग हातकड्यात पहिला आम्ही हातकड्यात लाकडे घेतलीत आणि तमदलक्यात गेलो आणि हिनं कुठला वजन काटा मागवलेला 1400चा. 1400 कुठं आणायचं म्हटलं आम्ही. आता 1400 तर द्यायला लागणार म्हटलं. म्हणून आपण तिथनं गायब झालं. बरं आहे गायब झालो आणि लग्न पटला पहिला गाडी घेतला आणि घरापासून सोडला आणि डायरेक्ट तयात गेलो. पोरं सोडायला तिथं नारळ. पोरं सोडत नारळ म्हणलं आपण कशाला मागं पडतोय कोण भेटते म्हणलं. नारळ अनेक पडला तो नारळ तेवढा घेतला आणि आपण पण डायरेक्ट सोलून घेतला. आपण नुसतं नारळ सोडत नसतो सोलून डायरेक्ट फोडून पण घेतला. बघा तर म्हटलं काय होत आणि कुठलं काय होत नसते. सगळी अंधश्रद्धा असते ही अंधश्रद्धा. आपला घरात तेवढा मोबाईल चार्जिंग लावला तेवढा मोबाईल घेतला आणि परदेशाची गाडी होती. परदेशाच्या घरात गोळ्या दिसते आणि संध्या आपल्या मम्मीने बोलून घेतलेलं. आता आम्ही मम्मीने तेवढं तुम्ही फॉलो तेवढं मारा की